आवाज येतोय ना माझा? एम आय ऑडिबल? Okay. In this lecture, we will see how to calculate the inventory turnover ratio. Okay. आता इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजे काय आहे? तर हा जो रेशोचा जे आन्सर आहे ते टाइम्स मध्ये येणार आहे. म्हणजे 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम्स, 4 टाइम्स असा टाइम्स मध्ये आन्सर तुम्हाला फाइंड आउट होईल. दॅट मीन्स व्हॉट? हाऊ मेनी टाइम्स आवर इन्व्हेंटरी issue to the production or other department. That is the मिनिंग ऑफ द इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. म्हणजे समजा कधी वन टाइम कधी तुमचं आन्सर आलं तर एका वर्षामध्ये तुमची जी इन्व्हेंटरी आहे, तुमचा जो स्टॉक आहे तो एकच वेळेस फक्त इश्यू केला जातो किंवा एक वेळेस तो चेंज होतो. टर्नओव्हर होतो म्हणजे तो चेंज होतोय, म्हणजे एकच वेळेस चेंज होतो. कधी 2 टाइम्स आला तर वर्षातून तो 2 वेळा चेंजेस होतो. म्हणजे 2 वेळा तो इश्यू केला जातो. ओके. 3 टाइम्स आला तर तो 3 वेळा इश्यू केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने त्या टाइम्सचा अर्थ आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आणि याच्यामध्ये काय आहे, कधी जेवढ्या जास्त वेळा तो टर्नओव्हर होतो ना, तेवढं तुमचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. कारण की समजा कधी वर्षातून कधी तो एकदाच कधी टर्नओव्हर झाला, वन टाइम कधी झाला टर्नओव्हर, तर काय याचा अर्थ की ते वर्षभर ती इन्व्हेंटरी आहे ती गोडाऊनमध्ये फक्त पडून राहते आणि त्याचं तुम्ही कॅरिंग कॉस्ट तुमची तेवढी इन्क्रीज होते. त्यामुळे जेवढा टर्नओव्हर रेशो जेवढा तुमचा जास्त तेवढा ते कंपनीसाठी मॅनेजमेंटसाठी चांगलं आहे. तेवढं तुमची जे फंड ब्लॉकेज आहे ते कमी असतील आणि तुमची जी कॅरिंग कॉस्ट आहे ती सुद्धा कमी होईल. ओके. त्यामुळे हायर टर्नओव्हर रेशो जेवढा असेल तेवढा तुमच्यासाठी जास्त आहे किंवा मॅनेजमेंटसाठी तेवढं चांगलं आहे. ओके. आणि यानुसार ह्या टर्नओव्हर रेशोनुसार तुम्ही फास्ट मुव्हिंग आयटम, स्लो मुव्हिंग आयटम तुम्ही फाइंड आउट करू शकता. जेवढा टर्नओव्हर रेशो जेवढा जास्त तेवढे ते फास्ट मुव्हिंग आयटम आहे. कधी टर्नओव्हर रेशो जो आहे तो कधी कमी असेल तर ते स्लो मुव्हिंग आयटम असणार आहे. दोन इन्व्हेंटरी तुम्हाला प्रोव्हाइड करतील, एक्स अँड वाय, आणि तुम्हाला सांगतील विच इज फास्ट मुव्हिंग आयटम. At that time, you just need to calculate the turnover ratio of both the material, that is X and Y, and those turnover is more, that inventory or that material is fast moving. ओके. म्हणजे त्यानुसार ते ज्याचं टर्नओव्हर रेशो ज्याचा जास्त असणार आहे तो फास्ट मुव्हिंग आयटम, आणि ज्याचा टर्नओव्हर कमी असणार आहे तो टर्नओव्हर रेशो ज्याचा कमी असणार आहे तो स्लो मुव्हिंग आयटम. Okay. Tata, how to calculate the turnover ratio, inventory turnover ratio? There is one formula for calculation of inventory turnover ratio. Formula is material consumed or cost of goods sold divided by average inventory. Okay, हा फॉर्म्युला मेन्शन करून घ्या. मटेरियल कन्झ्युम डिवाइड बाय एव्हरेज इन्व्हेंटरी. तुमचं जे आन्सर फाइंड आउट होईल ते टाइम्स मध्ये फाइंड आउट होईल. 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 10 टाइम्स असं तुमचं आन्सर फाइंड आउट होईल. ओके. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय? द कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ऑर मटेरियल कन्झ्युम डिवाइड बाय एव्हरेज इन्व्हेंटरी. ओके. हा फॉर्म्युला आहे तुमचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो फाइंड आउट करण्याचा. आता ह्यामधल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या फाइंड आउट करण्याचे फॉर्म्युला आहेत. म्हणजे मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला आहे आणि एव्हरेज इन्व्हेंटरीचा सुद्धा फॉर्म्युला आहे. तर मटेरियल कन्झ्युमचा काय फॉर्म्युला आहे? मटेरियल कन्झ्युम म्हणजे काय, की पर्टिक्युलर त्या पिरियडमध्ये तुम्ही किती मटेरियल कन्झ्युम केलेलं आहे ते म्हणजे मटेरियल कन्झ्युम. फॉर दॅट यू नीड टू यूज दिस फॉर्म्युला, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओके. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, तो तुमच्या गोडाऊनमध्ये अजून पडून आहे, म्हणजे तो यूज झालेला नाहीये, त्यामुळे म्हणून तो आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. ओपनिंग स्टॉक म्हणजे जो पूर्वीपासून गोडाऊनमध्ये होता तो स्टॉक, प्लस करंट पिरियडचे परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण मायनस केले तर आपण करंट इयरला किती गुड्स कन्झ्युम झाले ते आपल्याला फाइंड आउट होतील. म्हणून मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला काय, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओके. अँड सेकंड आपल्याला गोष्ट फाइंड आउट करायची ती म्हणजे एव्हरेज इन्व्हेंटरी. And how to calculate the average inventory? There is one formula. Just you need to find out by using this formula. Opening stock plus closing stock divided by 2. ओके. तुम्हाला हे दोन्ही प्रोव्हाइड केलेले असतील, ओपनिंग स्टॉक प्रोव्हाइड केला असेल, क्लोजिंग स्टॉक प्रोव्हाइड केलेला असेल, त्याला फक्त डिवाइड बाय 2 करायचं, तुम्हाला फाइंड आउट होईल एव्हरेज इन्व्हेंटरी. आणि हे परचेसेस, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या असतील प्रॉब्लेम मध्ये, ओपनिंग स्टॉक, परचेसेस अँड क्लोजिंग स्टॉक. ओके. तर त्यावरून तुम्हाला मटेरियल टर्नओव्हर रेशो फाइंड आउट होणार आहे. आता मटेरियल टर्नओव्हर रेशो ना डेज मध्ये सुद्धा फाइंड आउट करायला सांगतात, इन नंबर ऑफ डेज और नंबर ऑफ मंथ्स. ओके. तर तो फाइंड आउट करण्यासाठी आपला सेकंड फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला दिला आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन
नंबर ऑफ डेज और नंबर ऑफ मंथ्स. ओके, तर त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला यूज करायचा नंबर ऑफ डेज इन अ इयर, आणि कधी मंथ मध्ये सांगितलं असेल तर नंबर ऑफ मंथ्स इन अ इयर डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आता डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजे तुम्ही जे फर्स्ट फॉर्म्युला जो यूज करणार आहात त्याचं जे आन्सर फाइंड आउट होणार नंबर ऑफ टाइम्स, ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. ओके, नंबर ऑफ डेज और मंथ इन इयर डिवाइडेड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ते तुम्हाला आन्सर मग नंबर ऑफ डेज मध्ये फाइंड आउट होईल किंवा नंबर ऑफ मंथ्स मध्ये फाइंड आउट होईल. म्हणजे 1 मंथ, 2 मंथ्स किंवा 80 डेज, 60 डेज, 120 डेज असं डेज मध्ये फाइंड आउट होईल. ओके, म्हणजे त्याचा सुद्धा अर्थ असाच आहे की प्रत्येक 2 महिन्यानंतर किंवा प्रत्येक 120 डेज नंतर ती इन्व्हेंटरी टर्नओव्हर होते, म्हणजे ती इन्व्हेंटरी चेंज होते. म्हणजे गोडाऊन मधून ती शिफ्ट केली जाते प्रोडक्शन डिपार्टमेंटला किंवा अदर डिपार्टमेंटला. एव्हरी 120 डेज, म्हणजे जे आन्सर तुमचं इथे डेज मध्ये फाइंड आउट होईल तेवढ्या डेज नुसार ती तेवढ्या डेजनी किंवा तेवढ्या मंथ्सनी ती इन्व्हेंटरी चेंज होते. म्हणजे तिथे नवीन मटेरियल आणलं जातं आणि जुनं मटेरियल आहे ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं जातं, असं त्याचा अर्थ होतो. ओके, तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला फक्त गरजेचं आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन टाइम्स, इन नंबर ऑफ डेज और इन नंबर ऑफ मंथ्स. ओके, हा दोन फॉर्म्युले तुम्हाला गरजेचे. तर ह्या दोन फॉर्म्युले फाइंड आउट करण्यासाठी तुमचा फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला वर्किंग नोटसाठी मटेरियल कन्झ्युमचा एक फॉर्म्युला आहे आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरीचा दुसरा फॉर्म्युला आहे. ओके, हॅलो. ओके, हे दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत फाइंड आउट करण्यात. एकदम सिंपल छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, जस्ट 5 to 6 मार्क्स किंवा 5 to 7 मार्क्सचे प्रॉब्लेम असतात. हा बघा, हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे, एकदम छोटे प्रॉब्लेम असतात, असा प्रॉब्लेम असणार आहे. ओके, फॉलोइंग डेटा आर अवेलेबल in respect of material Y for the year ended 31st March 2015. Opening stock 1,10,000, closing stock rupees 1,50,000, and purchased during the year 3,20,000. ओके, आता ह्या दोन गोष्टी त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो अँड सेकंड नंबर ऑफ डेज फॉर विच एव्हरेज इन्व्हेंटरी इज हेल्ड. म्हणजेच तोच आपला दुसरा फॉर्म्युला यूज करायचा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज किंवा इन मंथ्स. ओके, आता इथे नंबर ऑफ डेज विचारलेले त्यामुळे आपण डेज मेन्शन करणार. तर आता डेज मेन्शन करताना 365 डेज आपल्याला मेन्शन करायला लागतील, इयरली डेज. ओके, तर आता सिंपल फॉर्म्युला यूज करा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम फर्स्ट आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपला फर्स्ट फाइंड आउट करायला लागेल, कारण की आपला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय, मटेरियल कन्झ्युम डिवाइडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ओके, त्यामुळे फर्स्ट वी विल फाइंड आउट मटेरियल कन्झ्युम, अँड फॉर कॅल्क्युलेटिंग मटेरियल कन्झ्युम देर इज सिंपल फॉर्म्युला, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. तो ओपनिंग स्टॉक 1,10,000 प्लस परचेसेस 3,20,000 minus closing stock 1,50,000. Okay, answer find out होते material consume 2,80,000. Okay, next find out करा average inventory. For calculation of average inventory there is very simple formula, opening stock 1,10,000 plus closing stock 1,50,000 divided by 2. Okay, answer is 1,30,000. ओके, आता दोन्ही गोष्टी आपण फाइंड आउट केल्या, मटेरियल कन्झ्युम अँड ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आता त्याच व्हॅल्यू फक्त पुट डाऊन करा तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू मटेरियल कन्झ्युम डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. मटेरियल कन्झ्युम just now we have calculated 2,80,000 and average inventory 1,30,000. ओके, आन्सर येते 2.15. ओके, आन्सर फाइंड आउट केल्यानंतर ते आन्सर टाइम्स मध्ये लिहायला मेन्शन करायला विसरायचं नाहीये. यू हॅव ऑलरेडी लर्न दिस इन SY BCom इन मॅनेजमेंट अकाउंटिंग रेशो अनालिसिस. ओके, कधी कुठल्याही फॉर्म्युल्याला कधी मल्टिप्लाइड बाय 100 असेल तर तो फॉर्म्युलाचा आन्सर आपला पर्सेंट मध्ये फाइंड आउट होतो. ओके, कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये टर्नओव्हर म्हणून मेन्शन केला असेल, टर्नओव्हर रेशो असेल तर त्याचा आन्सर टाइम्स मध्ये फाइंड होतो. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किंवा ॲसेट टर्नओव्हर रेशो होता तुम्हाला. ओके, असे टर्नओव्हर रेशो असतील त्याचा आन्सर टाइम्स मध्ये फाइंड आउट होतो. आणि जे प्युअर रेशो असतो, प्युअर रेशो म्हणजे त्याला मल्टिप्लाइड बाय 100 नसतं, पण तो टर्नओव्हर रेशो नसतो, तर त्याचा आन्सर 1:1, 2:1, 3:4 अशा पद्धतीने आन्सर फाइंड आउट होतो, त्याला प्युअर रेशो बोलतात. तर हा जो रेशो आहे तो टर्नओव्हर रेशो आहे. टर्नओव्हर रेशो मध्ये तुमचा आन्सर फाइंड आउट होईल टाइम्स मध्ये फाइंड आउट होईल. मग आन्सर फाइंड आउट झालं 2.15 टाइम्स. ओके, आता आपण सेकंड फॉर्म्युला यूज करणार आहोत, नंबर ऑफ डेज वाला. नंबर ऑफ डेज फॉर विच द एव्हरेज इन्व्हेंटरी इज हेल्ड इज इक्वल टू नंबर ऑफ डेज इन अ इयर डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. ओके, नंबर ऑफ डेज इन अ इयर किती, इथे थोडी मिस्टेक झालेली ऍक्च्युअली, त्यांनी हा फॉर्म्युला रॉंग यूज केलेला आहे. नंबर ऑफ डेज इन अ इयर आहे 365. ओके, अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता, 365 डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. तर आन्सर किती येणार आहे बघा,
365 डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आन्सर येतं 169.76. त्यांनी इथे मेन्शन करताना थोडं रॉंग मेन्शन केलेलं आहे. ओके, इथे मेन्शन होणार आहे 365 डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजे 2.15. जसं मी आता इथे मेन्शन केलंय तसं 365 डिवाइड बाय 2.15. ओके, तुमचा आन्सर फाइंड आउट होत आहे 169.76 डेज. आता 169.76 म्हणजे त्याला कंप्लीट डेज मध्ये कन्वर्ट करून घ्या, तर 170 डेज हे तुमचा आन्सर आहे. ओके, एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम आपला कंप्लीट झाला. फक्त दोनच गोष्टी त्यांनी फाइंड आउट करायला सांगितल्या होत्या. फर्स्ट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो अँड सेकंड नंबर ऑफ डेज. ओके, हा थोडासा एकदमच सिंपल प्रॉब्लेम होता. फक्त वन इन्व्हेंटरी दिलेली होती, ती म्हणजे मटेरियल एक्स होतं. आता सेकंड प्रॉब्लेम बघा, सेम त्याच गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्यात. नवीन असं आपल्याला काहीच फाइंड आउट करायचं नाहीये. फक्त इथे तीन मटेरियल दिलेत, मटेरियल ए, बी अँड सी. ओके, जस्ट वी नीड टू फाइंड आउट फॉर these three materials, material A, B and C. First thing, inventory turnover ratio, and second thing, number of days. ओके, त्या दोन गोष्टी आपल्याला फक्त फाइंड आउट करायच्या. त्या दोन्ही गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक मटेरियलचं आपल्याला पहिल्यांदा मटेरियल कंझ्युम फाइंड आउट करायला लागेल. फॉर कॅल्क्युलेशन ऑफ मटेरियल कंझ्युम यू नीड टू यूज दिस फॉर्म्युला, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. अँड सेकंड तुम्हाला यूज करायला लागेल ॲव्हरेज इन्व्हेंटरी फाइंड आउट करायला लागेल. अँड त्यासाठी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला यूज करायला लागेल, दॅट इज ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. ओके, सेम तिन्ही मटेरियल फाइंड आउट करा. बघा, फर्स्ट मटेरियल कंझ्युम फाइंड आउट करून घ्या. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ना, ती ही केजी मध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, रुपीज मध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं नाहीये. दॅट इन्फॉर्मेशन यू नीड टू कन्वर्ट इट इन टू द रुपीज. बघा, त्यांनी दिलेलं इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ॲट रुपीज. ऍक्च्युली इथे त्यांनी 1 पर केजी आहे, इथे 1 मेन्शन करायचं राहिलेलं आहे, कारण आपण इथे दिसतं ऍक्च्युली 1 रुपीज पर केजी आहे. आणि लिटरची जी व्हॅल्यू आहे, जी लिटरची जी व्हॅल्यू आहे ती 2.5 पर लिटर आहे. म्हणजे जे जे लिटर मध्ये दिलं, आता हे लिटर मध्ये दिले 2.5 पर लिटर, म्हणजे 400 इंटू 2.5 करायला लागेल. तर आपल्याला ओपनिंग स्टॉक फाइंड आउट होईल मटेरियल बी चा. ओके, तर आपण फर्स्ट मटेरियल कंझ्युम इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. त्यानुसार आपण एबीसीचा पहिल्यांदा मटेरियल कंझ्युम फाइंड आउट करूया. बघा, 1400 1 रुपीज पर युनिट आहे ना, आणि इथे सुद्धा मिस्टेक झालेली ऍक्च्युली. हे 2300 आहेत, रॉंगली जे 23,000 मेन्शन झालेले ते 2300 आहे, तो 10 एक्स्ट्रा झालेला आहे. ओके, बघा 1400 प्लस 2300 मायनस 400. ओके, बीचा फाइंड आउट करा. त्याने फाइंड आउट करताना ऍक्च्युली, ओके ठीक आहे, मटेरियल किती कंझ्युम झाले ते फर्स्ट फाइंड आउट करून घेतले 400. इथे सुद्धा 2200 आहे, तिथे रॉंगली 22,000 मेन्शन झाले, ते 2200च आहेत. ओके, ते 2200च आहेत. 400 प्लस 2200 मायनस 2400 नाही, नाही 22,000च आहे, तिथे मिस्टेक झालेली आहे. ओके, कारण की बघा 400 प्लस 22,000 इज इक्वल टू 22,400 मायनस 2,400 इज इक्वल टू 20,000. ओके, आणि मटेरियल सी 200 प्लस 3,600 मायनस 2,400 इज इक्वल टू 1,400. हे मटेरियल कंझ्युम झाले. ॲव्हरेज इन्व्हेंटरी फाइंड आउट करण्यासाठी ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. ओके, त्यानुसार तिघांची सुद्धा फाइंड आउट करून घेतले. मटेरियल टर्नओव्हर रेशो फाइंड आउट करताना आपल्याला तुम्हाला इथे रुपीज मध्ये फाइंड आउट करायला लागणार. इथे तुम्हाला क्वांटिटी यूज करायची नाही, ते इथे रुपीज आहे ते यूज करायचे तुम्हाला, त्यामुळे ते पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्यावे लागतील तुम्हाला. इथे 2 रुपीज पर केजी आहे, कारण की इथे त्याने 2 रुपीजने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, त्यामुळे 2400 इंटू 2. ओके, अँड 900 इंटू 2. आपल्याला हे काय मेन्शन केलेलं, आपण मटेरियल एज इन्व्हेंटरी ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपली फाइंड आउट झाली 900 केजी झालेली आहे, आणि मटेरियल कंझ्युम झाले 2400. ते इंटू 2 नी मल्टिप्लाय करून आपण अमाऊंट फाइंड आउट करून घेतली 4800 डिवाइड बाय 1800 इज इक्वल टू आन्सर येते 2.6. ओके, मटेरियल बीचं लिटरमध्ये होतं, ते इंटू 2.5 करून आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करता येईल 1,50,000 डिवाइड बाय 3,500. आन्सर येते
14.29. ओके. अँड मटेरियल सी इज इंटू 2 करून आपण अमाऊंट फाइंड आउट करून घेणार आहोत. 2800 डिवाइड बाय 2600. तुमचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो येते 1.07 किंवा 08. ओके. आणि नंबर ऑफ डेज फाइंड आउट करण्यासाठी सेम फॉर्म्युला, नंबर ऑफ डेज इन अ इयर डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. तर नंबर ऑफ डेज इन इयर 365 डिवाइड बाय हा जो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो फाइंड आउट झाला तो डिवाइड करायचा आहे. तुम्हाला नंबर ऑफ डेज फाइंड आउट होतील. ओके. एकदम सिंपल आहे. ओके. सेम प्रॉब्लेम्स आहेत. मी काय नेक्स्ट प्रॉब्लेम आता काय घेत नाही, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऍक्च्युली सेम प्रॉब्लेम्स आहेत. दोन्ही सेम 2 फॉर्म्युला यूज करायचे आहेत. फर्स्ट फॉर्म्युला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आणि नेक्स्ट नंबर ऑफ डेज वाला फॉर्म्युला. तर नेक्स्ट टाईपचा आपण प्रॉब्लेम बघूया. ऍक्च्युली इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी वाले आपण प्रॉब्लेम बघणार होतो टॅब्युलर फॉर्म वाला, तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया. आता आपण नेक्स्ट जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे रिव्हिजन म्हणून आपण फक्त घेणार आहोत. तुम्हाला आठवत असेल आपण स्टोअर लेजर अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं FY ला फर्स्ट इयरला, तेच आपल्याला इथे आता पुन्हा आपल्याला प्रिपेअर करायचं स्टोअर लेजर अकाउंट. ओके. 2 सिस्टीम होतात, आठवत असेल तुम्हाला 2 सिस्टीम होत्या स्टोअर लेजर अकाउंट मध्ये. फर्स्ट सिस्टीम इज पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम अँड सेकंड सिस्टीम इज परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके. You will have problems on perpetual inventory system only in most of the cases. Okay. But for the theoretical purpose you have both the system, that is periodic inventory system and perpetual inventory system. ओके. इथे एक अजून एक कन्सेप्ट आहे बिन कार्डची. स्टोअर लेजरच्या आधी एक अजून एक कन्सेप्ट आहे बिन कार्ड. म्हणजे काही स्टोअर्स मध्ये, म्हणजे स्टोअर्स मध्ये जे अकाउंट मेंटेन केले जातात ना त्या रिलेटेड इथे आपल्याला आहे. तर स्टोअर्स मध्ये ना बिन कार्ड सुद्धा मेन्शन केलं. बिन कार्ड मध्ये फक्त क्वांटिटी इन्फॉर्मेशन असते आणि स्टोअर लेजर मध्ये अमाऊंटची सुद्धा इन्फॉर्मेशन असते. हाच फक्त डिफरन्स आहे स्टोअर लेजर आणि बिन कार्ड मध्ये. बिन कार्ड मध्ये फक्त क्वांटिटीची इन्फॉर्मेशन असते. ओके. की किती क्वांटिटी इश्यू झाली, किती क्वांटिटी परचेस केली आणि किती बॅलन्स मध्ये आहे, असे 3 कॉलम्स असतात. जसे स्टोअर लेजरला असतात ना तसेच इथे 3 कॉलम असतात बघा. डेट, रिसीट, इश्यू आणि बॅलन्स असे फक्त 3 कॉलम असतात आणि प्रत्येक या कॉलम अंडर तुम्हाला क्वांटिटी मेन्शन केलेली असते फक्त. ओके. तिथे रुपीजची इन्फॉर्मेशन नसते. आणि सेकंड एक अकाउंट मेंटेन केलं तर एक लेजर मेन्शन केलं जातं, ते म्हणजे स्टोअर लेजर. आता स्टोअर लेजर मध्ये ना क्वांटिटीची आणि रुपीजची सुद्धा इन्फॉर्मेशन असते. एवढाच फक्त डिफरन्स आहे. बाकी तुम्ही फॉर्मॅट बघू शकता सेम आहे बघा. रिसीट, इश्यू अँड बॅलन्स. जसा बिन कार्ड मध्ये होता तसाच रिसीट, इश्यू अँड बॅलन्स. ओके. आणि बाकीचे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही बघाल तर सेमच आहे बघा, इथे सुद्धा आहे. ओके. फक्त डिफरन्स काय आहे की स्टोअर लेजर मध्ये अमाऊंटची सुद्धा इन्फॉर्मेशन मेन्शन केली जाते आणि बिन कार्ड मध्ये फक्त क्वांटिटीची इन्फॉर्मेशन असते. ओके. आता हे जे ही मटेरियल रिक्विजिशन स्लिप आहे. मटेरियल रिक्विजिशन तुम्हाला मी सांगितलेलं फर्स्ट लेक्चरला की स्टोअर डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंटला मटेरियल किती रिक्वायर्ड आहे त्याची इन्फॉर्मेशन देतो, ती मटेरियल रिक्विजिशन स्लिप थ्रू देतो. ओके. आणि नंतर मग परचेस डिपार्टमेंट मध्ये मटेरियल ऑर्डर करतो. ओके. तर ती तुम्हाला प्रोसेस सांगितली होती, त्याचनुसार मटेरियल रिक्विजिशन रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली. आता हे जे मटेरियल जे आहे ते स्टोअर लेजर मध्ये जे मेन्शन केलं जातं, जे मेंटेन केलं जातं त्याच्यासाठी 2 सिस्टीम्स आहेत. एक फर्स्ट आहे पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. आता पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये जे मेन्शन केले जातात ना ते पिरियड मध्ये पिरियडनुसार मेन्शन केलं जातं. म्हणजे मंथली, क्वार्टरली, वीकली, फोर्थनाईटली अशी ती रेकॉर्ड मेंटेन केल्या जातात. म्हणजे ते कंटिन्युअसली रेकॉर्ड मेंटेन केल्या जात नाही. तर तिथे काही ठराविक काळानुसार ऍक्च्युली काही पर्टिक्युलर पिरियडनुसार तिथे इन्फॉर्मेशन ऍक्च्युअली रेकॉर्ड केली जाते. ती आहे पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके. पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम इट इज सुटेबल फॉर स्मॉल ऑर्गनायझेशन, कारण की तिथे खूप गोडाऊनमध्ये थोडेसा स्टॉक असतो. तो आपण फिजिकल स्टॉक टेकिंग घेऊन आपण तो काउंट केला जातो. प्रत्येक ज्या दिवशी रेकॉर्ड मेंटेन केला जातो ना त्या दिवशी तो सर्व जो गोडाऊन मधला जो स्टॉक आहे ना किंवा गुड्स आहे ते काउंट केले जातात फिजिकली आणि नंतर रेकॉर्ड केले जातात. त्याला बोलतात पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. त्यामुळे ती फक्त स्मॉल ऑर्गनायझेशन मध्ये यूज केली जाते मेथड. आणि जी मोठी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला कंपल्सरीली पिरियॉडिक इन्व्हेंटरी परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम नुसारच तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. बिकॉज it is not possible to count all the goods in a go down every time when you are recording the goods. Okay. When you are recording maintaining the records of that go down. Okay. goods. Okay. त्यामुळे तुम्हाला
परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये तुम्ही कंटिन्युअसली रेकॉर्ड मेंटेन करता, म्हणजे ज्या वेळेस गुड्स रिश्यू केले जातील तेव्हा सुद्धा तुम्ही रेकॉर्ड मेन्शन करणार की सो अँड सो क्वांटिटीचे गुड्स आणि रेटचे गुड्स तुम्ही इश्यू केलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा सुद्धा त्या परचेसची इन्फॉर्मेशन तुम्ही मेन्शन करणार जेव्हा परचेस करणार तेव्हा. ओके, म्हणजे डे टू डे तुमची इन्फॉर्मेशन रेकॉर्डिंग केलं जातं परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये. ओके, आणि पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये तुमची डे टू डे मेन्शन होत नाही, तर तुम्ही मॅनेजमेंटच्या रूलनुसार किंवा मॅनेजमेंट किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या सुटेबिलिटीनुसार तुम्ही मंथली, फोर्थनाईटली, वीकली, क्वार्टरली तुम्ही स्टॉक टेकिंग घेऊन त्याची रेकॉर्ड मेंटेन करणार, त्याला बोलतात पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम. ओके, पण ती फक्त सुटेबल आहे फक्त स्मॉल ऑर्गनायझेशनसाठी. त्यामुळे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत मॅक्झिमम वेळेस ते परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मधले प्रॉब्लेम्स असतात. ओके, आता in every problem there are various methods of maintaining the accounts. Okay, in periodic inventory system also there are various methods, and in perpetual inventory system also there are various methods. But for your syllabus purpose there are only two methods, that is first one is FIFO method, first in first out method, and second method is weighted average method for your syllabus purpose. But in actual organization there are various methods, that is FIFO method, LIFO method, HIFO method, simple average method, weighted average method. Okay, there are so many methods as per the company's requirement. Company use that method for maintaining the store ledger. Okay, but for your syllabus purpose there are only two methods, that is FIFO method, first in first out method, and second method is weighted average method. Okay, there is a LIFO method. LIFO method means last in first out method. Okay, average, this is simple average method. There are various methods, but for your syllabus purpose there are only two methods, that is first in first out method, and second one is weighted average method. I am not going to read all these things actually, just use the books and read all this information, what is the advantages of simple average FIFO method and what are the disadvantage of it. Okay, I'm going to show you how to solve the problem, because you have already learned this problem or these types of problems in FY BCom. बघा, दोन मेथड नुसार तुम्हाला एबीसीचं जे आहे ते फिफो मेथड नुसार सॉल्व्ह करायला सांगितलं, आणि वेटेड ॲव्हरेज मेथड नुसार तुम्हाला XYZ सॉल्व्ह करायला, दोन कंपनीची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, एबीसी अँड XYZ. ओके, दोन कंपनी म्हणू शकता किंवा दोन, ओके इथे कंपनीच मेन्शन केले, किंवा दोन स्टोअर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल. ओके, तर हा फॉर्मॅट आहे स्टोअर लेजर प्रिपेअर करण्याचा. हा फॉर्मॅट आहे. सर्वात पहिल्यांदा डेट मेन्शन केलं तर तुम्ही नेक्स्ट कॉलम तुम्ही प्रिपेअर करू शकता पर्टिक्युलर कॉलम. इन द पर्टिक्युलर कॉलम यू कॅन मेन्शन एक मिनिट. ओके, तर हे जे पर्टिक्युलर कॉलम आहे तिथे तुम्ही मेन्शन करू शकता की काय ऍक्च्युली केलेलं आहे, म्हणजे गुड्स तुम्ही इश्यू केलेले आहेत, परचेस केलेले आहेत, रिटर्न केलेले आहेत, रिटर्न टू सप्लायर आहे, रिटर्न फ्रॉम प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. ओके, जे काही रिझन आहे ते तुम्ही पर्टिक्युलर कॉलममध्ये मेन्शन करू शकता. त्यामुळे पर्टिक्युलर कॉलम सुद्धा तुम्ही प्रिपेअर करा. जरी इथे तुम्हाला दिसत नाहीये पर्टिक्युलर कॉलम, तरी सुद्धा तुम्ही पर्टिक्युलर कॉलम तुम्ही प्रिपेअर करा. ओके, नेक्स्ट आहे तीन मेजर कॉलम आहेत, रिसीट, इश्यू अँड बॅलन्स. Okay, in the receipt column there are three column. First sub column, that is quantity, rate and amount. Quantity, rate and amount. Okay, total amount, and amount you can calculate the amount by using this formula, quantity into rate is equal to amount. Okay, in same columns are there, same sub columns are there in three main columns, that is receipt. In some problems you will find purchases column. Okay, in some problem you will find receipt column. Okay, and second column is issue. In some problem you will find sales column. ओके, तर सेम आहे ते, इश्यू किंवा सेल्स असेल किंवा रिसीट अँड परचेसेस असेल, आणि लास्ट कॉलम आहे बॅलन्स. ओके, तर गोडाऊन मध्ये त्या पर्टिक्युलर डेटला किती गुड्स बॅलन्स आहेत ते इथे बॅलन्स कॉलम मध्ये मेन्शन होतील. ओके, त्याची रेट सुद्धा मेन्शन होईल आणि त्याची टोटल अमाऊंट मेन्शन होईल.
ओके, अशा पद्धतीने कॉलम्स आहेत. हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे ऍक्च्युली. आता फर्स्ट मी फिफो मेथड बद्दल सांगतो. ओके, फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडच्या तुमच्या त्या नावामध्येच मेन्शन केलेलं आहे, जे फर्स्ट रिसिव्ड होणार आहे ते आपल्याला फर्स्ट इश्यू करायचे. फर्स्ट इन, जे फर्स्ट आपल्याला रिसिव्ड होणार आहे ते फर्स्ट आपल्याला इश्यू करायचे, फर्स्ट आउट करायचंय. फर्स्ट जे इन होणार आहे ते फर्स्ट आपल्याला आउट करायचंय. ओके, त्यामुळे ते नावामध्येच ऍक्च्युली क्लिअर आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे फर्स्ट आपल्याला रिसिव्ड होणार आहे ते फर्स्ट आपल्याला इश्यू करायचंय. फर्स्ट जे परचेस होणार आहे ते फर्स्ट आपल्याला इश्यू करायचंय. ओके, तर आता प्रॉब्लेम्स मध्ये बघा, एक आपण प्रॉब्लेमच डायरेक्ट आपण सॉल्व्ह करूया, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल ऍक्च्युली. बघा, हा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. स्टॉक दिलेला म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला 13/2008 चा. ओके, आपण फक्त एबीसीचा बघतोय, XYZ चा बघू नका, कारण XYZ चं ते वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये सॉल्व्ह करायचं. त्यामुळे फक्त एबीसी हा जो कॉलम आहे तो फक्त बघा. ओके, एबीसी वाला जो कॉलम आहे तो फक्त बघा, XYZ वाला कॉलम बघू नका. ओके, ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 13/2008 चा ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे. किती आहे? 2000 युनिट्स आहेत किंवा 2000 kg आहेत ॲट द रेट ऑफ ₹28 पर kg. ओके, तर आता स्टॉक मेन्शन करताना बघा, आपल्याला डायरेक्ट बॅलन्स कॉलम मध्ये मेन्शन करायचं. जो ओपनिंग स्टॉक असणार आहे तो आपल्याला मेन्शन करताना डायरेक्ट बॅलन्स कॉलम मध्ये मेन्शन करायचं आहे, कारण ते रिसीट पण नाहीये आणि इश्यू पण नाहीये. ओके, रिसीट असेल किंवा परचेसेस असतील तर परचेसेस कॉलम मध्ये मेन्शन होईल, इश्यू असेल तर इश्यू कॉलम मध्ये मेन्शन होईल. म्हणजे कुठल्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला किंवा सेल्स करताना जे इश्यू केले जातात ते इश्यू कॉलम मध्ये मेन्शन होतील, आणि जेव्हा परचेसेस करतो तेव्हा ते परचेसेस कॉलम मध्ये मेन्शन होतील. आणि बॅलन्स जो फायनली उरलेला आहे तो बॅलन्स कॉलम मध्ये मेन्शन आहे. जो ओपनिंग स्टॉक आहे ते ओपनिंग स्टॉक म्हणजे बॅलन्सच दिलेला आहे आपल्याला, त्यामुळे तो डायरेक्टली बॅलन्स कॉलम मध्ये ट्रान्सफर होईल. ओके, तर आता ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 2000 kg ॲट द रेट ऑफ ₹28. बघा, ओपनिंग स्टॉक पर्टिक्युलर कॉलम मध्ये मेन्शन होईल, ते डेट मेन्शन होईल डेट कॉलम मध्ये. नेक्स्ट पर्टिक्युलर कॉलम मध्ये मेन्शन होईल ओपनिंग स्टॉक, रिसीट कॉलम नील, इश्यू कॉलम नील, आणि बॅलन्स मध्ये मेन्शन होईल 2000 ॲट द रेट ऑफ ₹28. अमाऊंट फाइंड आउट होईल 2000 × 28 इज इक्वल टू 56,000. 2000 × 28 इज इक्वल टू 56,000. ओके, नेक्स्ट आता ट्रान्झॅक्शन बघा, आणि वन थिंग मेक इट क्लिअर ऍक्च्युली that you need to prepare this account in chronological order, day by day. ओके, म्हणजे आता इथे बघा, तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताना इथे 1/3 ची इन्फॉर्मेशन दिले, नंतर 11/3 ची इन्फॉर्मेशन दिले, पण 11/3 च्या आधी सुद्धा अजून एक डेट आहे 6/3. तर 6/3 ची इन्फॉर्मेशन तुम्हाला फर्स्ट मेन्शन करायला लागले, कारण 6/3 आधीची डेट आहे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मेन्शन, आता अकाउंट्स मेंटेन करतो ते आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्येच मेन्शन करतो. ओके, त्यामुळे आपल्याला ती एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की डेट जी फर्स्ट असेल तिची फर्स्ट एंट्री होईल, नेक्स्ट डेट असेल तिची नेक्स्ट एंट्री होईल. ओके, आता 13 ची तुम्ही एंट्री केली, त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री कुठली करायला लागेल? सेल्सची एंट्री करायला लागेल, 6/3 चे जी डेट आहे ती. ओके, आणि एक हे जी एबीसी चे आहे सेल्स आहे 1300. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बघू शकता की जे इश्यूची जी एंट्री आहे किंवा जी सेल्सची एंट्री आहे ती फक्त क्वांटिटी मध्ये दिलेली आहे, त्याची ॲट द रेट ऑफ रुपीज दिलेली नाहीये. ओके, तर एक गोष्ट क्लिअर करून घ्या, जरी सेल्स मध्ये जरी तुम्हाला रेट दिलेला असेल तरी सुद्धा तो रेट तुम्हाला इथे यूज करायचा नाहीये. आता इथे रेट दिलेलाच नाहीये, त्यामुळे आपल्याला रेट आपल्याला मेथड नुसारच यूज करायचा आहे. दिलेला जरी असेल तरी सुद्धा आपण तो रेट आपण यूज केला नसता या स्टोअर लेजर अकाउंट मध्ये. स्टोअर लेजर अकाउंट तुम्हाला कॉस्ट बेसिस तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. जो रेट तुम्ही जो इश्यू साठी जो यूज करणार तो मेथड नुसार रेट तुम्हाला यूज करायचा. आता मेथड आपण कुठली फॉलो करतोय? फिफो मेथड आपण फॉलो करतोय, आणि परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये आपण सॉल्व्ह करतोय. ओके, आपण जी मेथड जी यूज करणार आहोत ती आता आपण मेथड यूज करतोय, फिफो मेथड यूज करतोय. त्यामुळे इश्यू करताना तुम्हाला फिफो मेथड नुसार तुम्हाला जी आहे अमाऊंट ती तुम्हाला मेन्शन करायची आहे. ओके, इश्यूची अमाऊंट तुम्हाला मेन्शन करायची आहे. मेथड आपण फॉलो करतोय फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. ओके, तर आता 6/3 ला बघा, नेक्स्ट डेट आहे 6/3. किती इश्यू करायचे? 1300 क्वांटिटी इश्यू करायची. ही जरा मिस्टेक झालेली आहे त्यांची. हे 1300 इथे आहेत आणि 2500 इथले आहेत ऍक्च्युली. XYZ चे 2500 आहेत. ओके, त्यामुळे 1300 आहेत ते एबीसी चे आहेत. तर 1300 बघा, इथे 1300 आपल्याला हे कुठून इश्यू करायचे? तर बॅलन्स मधली क्वांटिटी आपल्याला बघायची. बॅलन्स मध्ये आपली किती क्वांटिटी आहे? 2000 क्वांटिटी आहे. त्या 2000 क्वांटिटी मधला आपण 1300 आपण इश्यू करणार आहोत. ओके, 1300 आपण इश्यू करणार आहोत. आणि त्याला रेट कुठला असणार आहे? आपण मेथड आपण फॉलो करतोय त्यानुसार आपला रेट येणार आहे. आपण मेथड आपण फॉलो करतोय, फिफो मेथड आपण फॉलो करतोय, त्यामुळे फिफो मेथड नुसार
जे फर्स्ट परचेस केले ते आपलं फर्स्ट इश्यू करायचे. तर आता गोडाऊनमध्ये एकच क्वांटिटी अवेलेबल आहे आणि तीच फर्स्ट परचेस केलेली आहे, त्यामुळे तिचाच रेट डायरेक्टली आपल्याला मेन्शन करायचा आहे 28. अमाऊंट फाइंड आउट करा 1300 इंटू 28 इज इक्वल टू 36,400. आता बॅलन्समध्ये मेन्शन करताना जेव्हा तुम्ही इश्यू करणार तेव्हा मायनस करून बॅलन्समध्ये मेन्शन होईल, कारण गोडाऊनमधले तेवढे गुड्स डिक्रीज झालेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही परचेस करणार तेव्हा ते प्लस करून मेन्शन होतील. ओके, तर आता इश्यू केलेलं आहे त्यामुळे 2000 मायनस 1300 इज इक्वल टू 700. 2000 मायनस 1300 इज इक्वल टू 700. ओके, रेट मेन्शन करताना सेम रेट मेन्शन होईल, कारण की ते सेम क्वांटिटी आहे त्यामुळे सेम रेट मेन्शन होईल 28 रुपीज. आणि अमाऊंट फाइंड आउट करताना दोन्ही प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. फर्स्ट 56,000 मायनस 36,400 इज इक्वल टू 19,600. ओके, किंवा असं सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता 700 इंटू 28 इज इक्वल टू 19,600. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला याच पॉईंट पासून आपण कंटिन्यू करूया ॲक्च्युली, कारण की आता टाइम खूप कमी उरलेला आहे. ओके, सर्वांनी जे आपले प्रॉब्लेम्स होत आहेत ते तुम्ही समजत नसेल तर रिवाइज म्हणून तुम्ही यूट्यूबवरती ते बघू शकता. ओके, सर्वांनी रिव्हिजन करू शकता तुम्ही यूट्यूबवरती, ते पुन्हा मी अपलोड करते तो तुम्ही बघू शकता. ओके, लाईक करा व्हिडिओला, शेअर करा. ओके ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया.